हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळेजण? बरे आहेत का? उजाडलं बघा आमच्या इकडं झाले सकाळ. तुमच्या इकडं सकाळ झाली का नाही कोणाच ठाव? सांगा तेवढं आम्हाला कमेंटमध्ये. सूर्य बघा कुठं आलाय. पांढरे रेष दिसते का बरोबर माझ्या बोटाच्या ह्यानं? हो का, इथं सूर्य आलाय पण अजून कवळं ऊन पडलं नाही. म्हणलं जरा वेळ कावळ्या वेळा उन्हाला झोपा, ऊनच पडं ना. परत उठून बघितलं तर सगळं वातावरण ढगाळ आहे. पाखरं बी लय कलकल 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 करायला लागले. चिव 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 नुसते झाडावर पाखरं बसतात इथं. येतोय का तुम्हाला आवाज? घरामागं लाल झाड आहे, हो का? ते लाल झाड लांबून तर लय गोड दिसतं आपलं घर. मागणं लाल जरा झाड, इकडून हिरवगार झाड, नंतर आपल्या दारात सगळी झाडच आहे. ते 2-3 दिवस आजारीच होती ना मी, म्हणजे लय होते आजारी. त्यामुळं काय नाता भाऊजीनं आणलं बघा दूध. दिसलं का? स्वातीचं दूध स्वातीला दिलं, आपल्याला पण इकडं आणलं. रोज भाऊजी येतात उठवायला. रोज सकाळ दूधवाले येतात उठवायला. कोण? मी? भाऊजी काय म्हणतात आहे? कवा आले? मी कुठे गेलते? हां, सकाळ सकाळ चालू केलंय. हे वय काल आले. राडा. रात्री अंड्याची भाजी बनवली होती, मग तिकडंच अंड्याची भाजी झाल्यावर भांडी बिंडी पसारा सगळा तिकडं आवरला आणि तिकडंच सरकवून ठेवला. तिकडं कारभार झोपलं. सण्या बघा कोणीकडं मुंडका आहे सण्याचं, दिसलं का? सण्या तिकडं किसलं की सण्याच्या अलीकडलं की कावी, कावीपाशी इथं मी आणि इकडं आपली छकुले. भाऊजी आल्या तर दूध घेऊन आता त्यांना तवली देते रिकामी करून. बाहेरच जास्त उन्हाळ्यात आमचं बसलं होत नाही ना, त्याच्यामुळे घरात काय जास्त राडा होत नाही. आता इथनं पारूस हे ते काढायचं. रातभर TV चालूच होते वाटतं. कोण बघत बी नव्हतं TV. काय करावं, फॅन लावला तरी घरातलंही गरम होतं. किचनमध्ये पण एवढा राडा आहे. स्वयंपाक नाही करून दूध घ्यायचंय आपल्याला, भांडी घासायच्यात. काय त्या दुधाचा तर हिशोबच नाही बघा. मध्ये मध्ये बंद केलं होतं तेव्हा पहिलं, पण दुधाचं पैसे नाही दिलं. आता पण रोज दूध येतं या, लय होतंय काय की रतेवाचं पैसे. भाऊजी असं दूध देतात खायला, रतिबाचं नाही. बघा आमचं देर किती चांगलं होतं आहे का नाही? आता हे सगळं आवरायचं. हे कालचं शिल्लक राहिलं दूध स्वातीच्या इकडं. तिला लाईट दिली स्वातीला, हो का? हितनं दिसली का? तिनं पहिली लाईट हितनं घेतली होती, गॅसच्या खालनं वायर खिडकीतनं. मी म्हणलं ग बाहेर जॉईंट आहे म्हणलं, तिथं जोडून घ्या. बारीक गॅसवर ठेवते आहे ना.
काल तर दूध तापवून आणलं होतं. खराब झालेलं दूध. बाहेर भांडी घेऊन ठेवायचे. रात्री केलेले घरातच आहे. आता भांडी बाहेर काढायची सगळी. वर येतंय पाणी. भांडी काढून इथं ठेवायचे घासायला. भांडी घेते बाहेर काढून, आहे का नाही. आता भांडी घेतली बाहेर काढून. काव्या काव्या बघूया आपली काव्या. कारभारीचं डोकं इकडं, सण्याचं डोकं इकडं, कावीचं डोकं इकडं, तर माझं बी डोकं इकडंच होतं. आणि आता छोकलीचं पण डोकं तिकडं. आता इथली भांडी गोळा करायची. हे का दिसली का. पुन्हा वाटा ही घ्यायचा झाडून. फुलाच्या झाडामध्ये कारभारीने ही टाकलं तरकारी. काल पारूसं झाडलंच नव्हतं मी. काल माझी तब्येत बरी नव्हती. परवा दिवशी पण तब्येत बरी नव्हती. आता चुलीतली राख काढायची. चुलीतली राख काढायची. बघत काढली का. आता ह्या राखनं घासायची भांडी. वर येतंय पाणी. स्वातीनं नेलाय तिकडं पाईप. हो का, हात झाला किती काळा. काव्या उठ की बाय. भाऊजीनं आंबे तर इतकं दिलं त्यात ना, तेव्हा का ते कॅरेट गच भरलंय. ह्याच्यावरचा राडाही टाकून ही द्यायची. कपडे ही आहे ती गाडा मोकळा करायचा. तिकडे पाठीमागं लावायचं. झेपत नाही ती एका हातानं भांडी मला. आता लेकरं इथं काय उठायत नसते ती या तर मी मारते झाडू. मी म्हणलं स्वाती ही बाहेरच झोपलेली होती. मी तर घरात झोपली होती वाटतं. स्वाती रात्री बाहेर नव्हता काय. आम्हाला वाटलं बाहेरच झोपलाय. आम्ही पण झोपलो का. तुमच्यावर ध्यान ठेवायला. अगं हातीवाने तुझा नवरा तिकडं. आम्ही काय मरकुटल्या घर रोग्यावाने आहे. हा कशाची डेअरिंग आणि कशाची काय. अगं कुत्रा सुद्धा भेट नाही मला तर. आणि सकाळ सकाळ दगड का गोळा करायला लागली. बर बर लाव. सकाळ सकाळ स्वतः दगड गोळा करायला लागली. काल माझ्या कावीनं कपडे धुतले होते. कुठे गेले. घेते आता पार्सल. उठा मॅडम. तुम्हाला लय दिवस झालं दाखवलीच नव्हती लेकर. कावीला नाही, छोकुली नाही, सण्या नाही, दाखवलीच नव्हती. म्हणलं चला सकाळ सकाळ व्हिडिओ केलाय तर आज सगळे बघायला भेटले तुम्हाला.
शेंगदाणं काल फोडलं होतं. शेंगदाणं फोडलं होतं ग. कॅमेरामन बी नाही आपल्याला. तर चला आता भांडी केली गोळा. आता घेते पारोसं झाडून. पुढल्या व्हिडिओमध्ये बघा, आहे का नाही.